नमस्कार. मी कविता. मी आज तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारणार आहे. तो म्हणजे असा की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा वेळ येतो की माणूस खूप खचून जातो. आणि मला विचारायचं आहे की ह्या परिस्थितीतून निघताना माणूस हा खरंच खूप टेन्शनमध्ये येऊन जातो, खूप खचून जातो. त्याला कळत नाही काय करायचं, काय नाही करायचं, त्याला काहीच कळत नाही. अशा वेळेस त्याला कोणाच्या तरी साथीची गरज असते किंवा आश्वासनाची गरज असते. ते खूप महत्त्वाचं असतं त्यावेळेस माणसासाठी. मी अशा परिस्थितीतून गेले आहे. मेन म्हणजे असं आहे की ओव्हर थिंकिंग जे असते ना, ती माणसाला फार वेडं करून टाकते. तुमच्याही आयुष्यात असा वेळ आलाय का की तुम्ही ओव्हर थिंकिंग नावाच्या गोष्टीने त्रस्त झाला आहात आणि तुम्ही काय केलं त्याच्यातून निघायला? कारण एकदा माणूस ओव्हर थिंकिंगच्या नादात पडला की ज्या गोष्टी नाही त्याला त्याच्या डोक्यामध्ये येतात. तो एवढा ओव्हर थिंकिंग होऊन जातो की गोष्ट जरी एवढीशी असली तरी ती गोष्ट त्याला खूप मोठी वाटते. की नाही असं झालं असेल का, की तसं नाही तसं झालं असेल का, नाही हे असं असणार नाही, हे तसं असणार, असं माणसाला त्यावेळेस वाटतं. असं तुमच्यासोबत झालं आहे का कधी? आणि झाले तर तुम्ही काय केलं? तुम्ही कशा प्रकारे याच्यातून निघालात किंवा तुम्ही काय केलं याच्यातून निघायला? प्लीज मला नक्की सांगा. थँक्यू माझं एवढं बोलणं ऐकल्याबद्दल. कारण की मी खूप टेन्शनमध्ये होती किंवा खूप विचार करत होती की काय करू. जर डोक्यात विचार आला की चल विचारूया. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा दिवस येतोच किंवा प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत असतात आणि माणूस त्या प्रॉब्लेम्सला फेस करत असतो. म्हणून मी तुम्हाला विचारते, तर तुम्ही पण याच्यातून गेलायत का? आणि गेले असतील तर कशा प्रकारे बाहेर निघालेत? प्लीज मला सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.